भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा पूर्ण आहार खेतवाडी तालुका अकोले येथील अंगणवाडी सेविकेनं दिला नाही. एवढंच नसून तर बचत गटाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून खेतेवाडीतील महिलांकडून पैसे गोळा करून फसवणूक केली आहे. तुम्हाला कोंबड्या मिळतील पैसे भरा, तुम्हाला म्हैस मिळेल पैसे भरा, तुम्हाला गाय मिळेल पैसे भरा, व्यवसायासाठी पैसे मिळतील असं खोटं सांगून 2 वर्षांमध्ये कोंबडी गेली नि पैसे गेले असे आरोप खेतेवाडीतील महिलांनी केले आहे. माझा बायना गट केला किती 40 बायांचा. गट केल्यापासून आम्हाला जशा गट केल्यापासून आम्हाला काय म्हणा तुम्ही पैसे भरणा करा, मग तुम्हाला कोंबड्या मिळतील, नाही भेटल्या नंतर मग ती भरणा करा, तुम्हाला शेड्या मिळतील, आम्हाला काही नाही भेटला. परत भरणा केला, माझ्या बाय म्हणते मला गाय भेटतील, आम्हाला भेटल्या नाहीत. नंतर आम्हाला काय म्हणते तुम्हाला म्हशी भेटतील, तुम्ही भरणा करा, तुझा नाही भेटला. आम्ही भरणा करतच राहिलो. नंतर मग काय म्हणते पापूड करा, बाहेर म्हणते मग तुम्हाला पैसे भेटतील, तरी नाही आम्हाला. नंतर काय म्हणते 1 लाख तुम्हाला पैसे भेटतील, भरणा करा. आम्हाला 300 रुपये भरणा करा, आम्हाला रुपये भेटला नाही. आम्हाला पुस्तकं पण नाहीत आणि आम्हाला काहीच पुरावा नाही तिला. आमचा फोटोही पण नेलं तिला, पुस्तकं पण नेलं आमची तिला. पहिल्या सुरुवात आम्ही 30 होता, त्याच्या 200 आलो, 100 आलो, असं चढी आम्हाला चढीनं आणला. किती वर्षापासून तुम्ही हा भरणा करताय? आम्हाला रेकॉर्डच बघाय भेटला नाही. आम्हाला कागद जायचं, आम्हाला काय सांगता नाही. माहित पाहिजे ना, आता तर रेकॉर्ड समजा त्याच्याकडे सगळ्यांच्या ताब्याला ना, आमच्या फोटोच त्या ताब्याला. 12-13 वर्ष झाले आमच्या. वरिष्ठ कार्यालयाकडे ग्रामस्थांनी आणि महिला बचत गट तसेच गरोदर मातांनी तक्रारी केल्या. अकोले महिला बाळ विकास प्रकल्प कार्यालयात पाठवलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे, खेतेवाडी तालुका अकोले येथे अंगणवाडी असून ग्रामस्थांनी चौकशी केली असता अमृत आहार योजना कधीपासून सुरू झाली, किती वेळा जेवण दिले जाते याबाबत शासकीय परिपत्रक आहे का असं विचारलं असता त्या अंगणवाडीमधील सेविकानं ग्रामस्थांनाच धमकी देण्यात आली. मी तुमच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करील असं धमकवण्यात आलं. या धमकी दिल्याबाबतचा व्हिडिओ S9 मीडियाच्या हाती लागलाय. असतील ना त्यांच्याकडून लेख्या घ्या, तर आम्ही काय तिथपर्यंत येऊ शकत नाही. मग तो माल असा पडला तरी चालेल, तुम्हाला बोलायला सुद्धा कोरड पडती एकदम. तर त्यांनी असं सांगितलं, तरी पण म्हणले एवढा उंदीर मांजर खाण्यापेक्षा मी सगळ्यांना वाटप केला तो मला. आणि यांना काय सांगितलं होतं की तुम्ही ना फक्त ज्या गावातल्या बाया आहेत ना ते तुम्ही इथं जेवायला असं तुमचा भात असेल हे असेल तर कधी कधी मुगाची हे करायचो आम्ही, पातळ कालवण करायचो, भात करायचो, द्यायचो. गुळाचा पैसा चालला इथं खरंय मामा. या त्याच्यामध्ये माझा काय फायदा नाही. कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे ते लोक पैसा घेतात, ते काय मला काय त्याच्यामध्ये काही नाही. उद्या आम्ही तयार करतो, काय बोलायचं आम्ही बोलणार आहे. तू काय बोलली होती? आम्हाला खोटं बोलायला सांगितलं, तू बोलली का नाही? सांगा का मी उद्यापासून तुम्हाला कोर्टात आणणे देईल का? आम्हाला खोटं बोलायला सांगितलं का नाही? खोटं बोलायला सांगितलं म्हणजे तुम्ही बरोबर आहे ना. प्रॉब्लेम असेल गावच्या पण समस्या, ह्या माणसाने अशा समस्या मांडली देते मी नंतर. आणि नंतर देते ना, मला कस तरी होते जरा थांब. कसे काय असे दाट बोलत दाट बोलायचं काय नाही. ऐकलं का? मी आजाराचा रिपोर्ट येत माझ्याकडे. आम्ही तुमच्यावर तुम्ही एकदम मला हे करता, जवळ हे करता. माझं काय चुकतं? मी कच्चा आण वाटला काय. तुमच्या गरोदर मातांना आहार मिळतो, घरी जाऊन विचारा, तुमच्यावर पोलीस केस करील असा ग्रामस्थांना सज्जड दमही दिला. त्यामुळे ग्रामस्थांनी गावातील सर्व महिलांना एकत्र करून त्यांची बैठक घेतली. त्यामध्ये अमृत आहार नियमित मिळत नाहीच, उलट अंगणवाडी सेविकेने 40 महिलांचा बचत गट तयार केला. प्रत्येक महिलेकडून बचत गट स्थापन करण्यासाठी प्रत्येकी 30 रुपयांपासून तर 300 रुपयांपर्यंत पैसेही गोळा केले. याची पावती नाही, चिठ्ठी नाही आणि चपाटीही नाही. बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला कोंबड्या देऊ, म्हैस गाय देऊ असं सांगितलं. सर्व कागदपत्र, पासबुक या महिलेच्या ताब्यात आहे. या महिलेकडे कोणताही पुरावा या सेविकेनं ठेवला नाही. त्यामुळे आमच्या आदिवासी महिलांची फसवणूक केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या महिलेची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी ही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कुठली सुविधा नाही, कुठले शासकीय अधिकारी पण येत नाहीत आणि या अंगणवाडीची अशी अवस्था आहे का आमच्या मुलांना जो आहार येतोय
तो पण काय आमच्या मुलांना वेळेवर भेटत नाही. आज समजा वाटण आला तर ते पीठ भेटत नाही, पीठ भेटलं तर वाटण भेटत नाही. कुठली सुविधा काही एवढी व्यवस्थित वेळेवर पोचत नाही आमच्यापर्यंत. आणि कुठल्याही समजा आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या पण आमचे कोणी वरून अधिकारी पण चौकशीसाठी पण येत नाहीत. ज्यावेळेस ते जो आर आला त्यावेळेस तिला विचारायला गेलो तर म्हटलं तुम्ही हा आर किती वेळेस आला, कधीपासून चालू झाले, तर त्या बोलल्या ते वर्ष झालं. मग वर्ष आम्ही त्यांच्याकडे हे मागितलं का तुम्ही जो आर आहे तो किती वेळेस वाटप केला आहे, तर त्यांनी आम्हाला अशी उडवाउडवीची उत्तरं दिली. हे रजिस्टर काही इथं नाही, ते तिकडं घरी गांजविरीला. तर मी बोललो म्हटलं मग इथं ऑफिस नाही का, ऑफिसमध्ये ठेवायला पाहिजे ना तुम्ही. तर त्यांनी तसं का आम्हाला उत्तरं योग्य उत्तरं दिली नाहीत, उडवाउडवीची उत्तरं दिली. आणि मला डायरेक्ट बोलते का तुझ्यावर पोलीस केस करते. याच्यावर मी जर तिला काय वाईट बोललं असेल तर ठीक आहे ना, जे आम्ही तिच्याकडे माहिती मागितली याची सखोल चौकशी व्हावा आणि इथून पाठीमागे जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची पूर्णपणे आम्हाला डिटेल माहिती मिळाली पाहिजे. न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, S9 मीडिया, अकोले.